पाहिजे, मी काम जास्त करतो, बोलतो कमी. म्हणजे शाळेत जास्त बोलत होतो, पण आता काम जास्त करतो आणि बोलतो कमी. हे सगळ्या सरांना माहित आहे, कारण माझं सारखं नेहमी शाळेमध्ये येणं जाणं आहे. की 19 वर्षानंतर म्हणजे सगळ्यांचीच भेट होती आज. म्हणजे सगळेच नियोजन करताना मला एवढ्या गोष्टीचं वाईट वाटतंय का की जवळजवळ 205 विद्यार्थी होतो आपण, 205 ते 225, पण त्याच्यामध्ये 100 येऊ शकले. आम्ही ग्रुपला मे बी 2-3 वेळा मेसेज टाकला की सर्वांनी वेळात वेळ काढून सगळ्यांनी, ठीक आहे घरच्या अडचणी सगळ्यांना असतील, सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यातून पण वेळ काढून सगळेजण भेटलो, आनंद वाटतो. माझी गावडे सरांसंग, चव्हाण सरांसंग, परत कुलकर्णी सर तर काय आता आमच्या प्रभागातच आहे, त्याच्यामुळे आम्हाला सारखी भीती राहते की चांगलं काम करावं म्हणून, कारण मी त्यांचा विद्यार्थी. म्हणजे माझं नावच सांगायचं राहिलो की मी त्या माझं नाव अभिजित जाधव, मला बाळासाहेब नावाने ओळखतात सगळी. मी नगरपालिकेमध्ये आता उपनगराध्यक्ष या पदावर. त्याच्या आधी मी उपनगराध्यक्ष व्हायच्या आधी मला शिक्षण, कला, क्रीडा ही 3 पदं माझ्याकडे होती. मला कधी वाटलं नव्हतं की हे सुद्धा 3 पदं माझ्याकडे येतील म्हणून, कारण शिक्षणाचं कधी काय आपलं जुळलंच नाही. शिक्षणाचं आपलं कधी काय जुळलंच नाही, विषयच नाही. सगळ्याच कधी जरी काय केलं तर कोणी शिक्षण विचारलं तरी असं गप बसावं लागायचं. नंतर म्हणलं BA झाले तसं, पण सगळं असंच पुढं 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 चला म्हणून सगळ्यांबरोबर. आणि शाळेचे किस्से सांगायचे म्हणले तर ज्यावेळेस मॅडम दुपारचा आम्ही पळून जात होतो घरी, म्हणजे ज्यावेळेस बैलपोळा सुट्टी नसायची शाळा, त्यावेळेस आमचा मॉनिटर अवधूत कचरे, म्हणजे पहिलं पण ते आम्हाला आमिषच द्यावं लागलं त्याला. आता तरी त्याला विचारलं मी आल्या किंवा काय आमिष आहे का वर जायचं मला स्टेजवर, किंवा मला आता काय नाही, त्यावेळेस तो क्रीम रोल खायचा. किंवा आता उद्या काही कुलकर्णी सरांना नाव सांगत नाही, आज क्रीम रोल चाल आणि मग घरी जा. ते असे सगळे किस्से होते, सगळे क्लास मधले ह्याच्यातले सगळे. कुलकर्णी सर, काळे सरांनी तर आम्हाला कधी ग्राउंडवर मुलींच्या तिकडे गेलोय मारलंय असं कधी झालं नाही. काळे सरांनी तर सगळ्यात जास्त आम्हाला मारलंय. आपल्याला सगळ्यांना एक मुलगा हे आहे, तर आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की शिक्षकांनी आपल्या मुलांना मारलंच पाहिजे ज्यावेळी चुकतंय. आजकाल असं मी काही संशय, मी स्वतः नगरपालिका उपनगराध्यक्ष असताना सर मी शाळेचे 8 शाळा माझ्याकडे होत्या नगरपालिकेच्या. मला माहित होतं की गरीब विद्यार्थी तिथं शिकतात त्याच्यातले, तर त्यावेळेस नगरपालिकेचं शारदा प्रांगणचं गार्डन तयार करायचं काम मी त्यावेळेस घेतलं. परत 8 शाळा दुरुस्ती केल्या की मला माहिती आहे की आपण ज्या शाळेत राहिलोय किंवा हिथं आपण MS मध्ये तर तिथं गोरगरिबांची मुलं शिकतात, तर तिथं पहिल्या डेव्हलपमेंट कशा करता येतील, काय करता येईल हे सुद्धा मी काम केलं सर. तिथं जवळजवळ मी सभापती असताना एक जवळजवळ तेवढ्या वर्षभरात 1.5 ते 2 कोटी रुपये नगरपालिकेकडून मी अजितदादांच्या पाठीमागे लागून किरणदादांच्या ह्यांच्या गुजर ह्यांच्या सातत्य प्रयत्नाने मी जवळजवळ सगळ्या शाळेच्या दुरुस्ती आणि लहान मुलांना की ज्यांना वाव मिळेल की बाबा ठीक आहे त्या लहान मुलांना कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला त्यांना प्रेरणा मिळेल किंवा शाळेत यायला काही गोष्टी, तर क्रीडाचं ग्राउंड, परत त्यांना 1 लाख रुपये बारका निधी छोटासा की T-शर्ट मिळावं की जेणेकरून त्यांना क्रीडामध्ये अजून भाग घेता येईल. अशा सगळ्या गोष्टी सर तुमच्यामुळे की आज तुम्ही आम्हाला शिक्षण चांगलं दिलंय, त्यावेळेस मारलं नसतं तर आज आम्ही कुठंतरी म्हणजे घरी असतो, दुसरीकडचं काय गेलो नव्हतं. शिक्षण चांगलं नाही म्हणल्यावर दुसरं व्यासपीठ राजकारणच होतं, तर ते शिकलो. म्हणजे BA झालो, सगळं झालं. नंतर LLB 1 वर्ष केलं मी, त्यात काय पास झालो नाही, तिथं मला तिकीट मिळालं लगेच. LLB झालं. LLB करायचं बी एक कारण होतं की सासरवाडी चांगली करावं म्हणून. म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे, माझी मिसेस BSc BEd आहे, मॅथ आहे, विद्यापीठाला शिकवायला आहे ती पण, आणि मुलगी चांगली भेटल्यामुळं बाकीचं मी सगळं चांगलं आहे. म्हणजे परिस्थिती त्याची काही काळजी करायसारखं नाही काय बाकीचं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी उपनगराध्यक्ष बी झालोय. म्हणजे 4-5 वर्ष त्याच्यानंतर म्हणजे मला सगळ्यात कमी वयात 27व्या वर्षी मला नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून जाता आलं. आज मी अभिमानाने सांगू शकतो की कुलकर्णी सर माझ्या प्रभागात बाकीचे आहेत. मी आज त्या प्रभागामध्ये जवळजवळ 32 कोटी रुपये काका आता उभा राहायला लावलाय, परत बस म्हणू नको. मला माहिती आहे तू खूप नियोजन केलं, आता 2 मिनिटं बोलून दे, नाही तर जेवणाचं मी बाळासाहेबांना सांगितलं
सांगेल कॅन्सल कर म्हणून. जेवणावाला मागे इथलाच आहे. काय सांगतो तुम्ही विसरलो काय टाका स्कूटीची कामं केली तर त्याच्यामुळं परत एकदा संधी आहे असं वाटतंय मला. तर बघू आता आजी दादा काय म्हणतील. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादच आहे त्यावेळी तुम्ही सांगतालच दादांना की विद्यार्थी आमचा त्याला एकदा संधी द्या. नाही नगराध्यक्ष बी मी 2 दिवसासाठी चालू होतो कटका भरतीसाठी. नगराध्यक्षांनी 4 सोडल्यानंतर 2 दिवस मी नगराध्यक्ष ती पण माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळं आता एकदम ओके चाललंय सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांना मी धन्यवाद देतो मला शाळेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना भेटल्याबद्दल. माझ्याकडून काय चुकलं असेल बोलताना तर सगळ्यांनी समजून घ्या. ओके धन्यवाद.